बदलापूरमध्ये लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरच्या संदर्भात एक खळबळजनक अशी माहिती समोर येते आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आता पोलिसांना जबाबदार धरलाय। 5 पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलंय आणि त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये बंदुकीवरती अक्षयचे फिंगरप्रिंट्स आढळलेले नाहीत, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केला असा पोलिसांचा जो दावा होता तो संशयास्पद असल्याचं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं न्यायालयामध्ये वाचन केलं आणि यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचाही उल्लेख आहे। तर याच प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे याच्या आईनं एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। हॅलो हॅलो हा आवाज नाही येत होता तिथं आतमध्ये कोर्टामध्ये। आता अक्षय शिंदेची आई बोलता ना तुम्ही? हो हो। आता त्या अक्षय शिंदेचा जो काय अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता त्यामध्ये 5 पोलीस दोषी कोर्टाने त्यांना हे केलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत। तुम्हाला काय वाटतंय, तुमचा मुलगा दोषी होता किंवा नाही होता आणि या सगळ्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? माझा मुलगा निर्दोषच होता, माझा मुलगा गुन्हा केलाच नव्हता। जे गुन्हा केलेले आहेत कोर्टाने जे आदेश दिले तेच त्यांना सजा भेटत। हेच माझं म्हणणं आहे। माझा मुलगा गुन्हा केलाच नव्हता, माझा मुलगा सत्य होता आणि सत्यच होता। पण जो एन्काउंटर त्याला बलात्कारावर त्याच्यावर आरोप टाकलेला आणि त्याच्यानंतर त्या पोराचं एन्काउंटर त्या लोकांनी करून टाकलं, मारून टाकलं। मग आता त्या पोलिसांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला आता समाधान व्यक्त होतंय का? तुम्हाला काय वाटतं याच्यात? मला खूप आनंद झाला। माझा मुलगा गुन्हा केलाच नव्हता ना, त्या लोकांनी जे सजा दिले ना कोर्टाने ते त्यांना सजा कोर्टने त्या लोकांना सजा देईल हे माझं म्हणणं आहे। आता ही घटना झाल्यापासून तुम्ही कुठे आहात, कसे जीवन जगताय तुम्ही? तुम्हाला कोणी काम वगैरे काय नेमकं कसं जीवन सुरू आहे आता तुमचं? आम्हाला काम वगैरे कुठे काहीच नाही, आम्ही कल्याणमध्येच आहे, अजून पण तसंच आहे, कल्याणमध्येच आहे। मग काही काम वगैरे करताय की कसं उदरनिर्वाह? काम वगैरे काहीच नाही, आम्ही तसंच कल्याणमध्येच आहे, भीक मागून खातोय। पण या सगळ्या निर्णयाबद्दल तुम्ही समाधान व्यक्त करताय? हो, समाधान व्यक्त करतो। तर अक्षयचे एन्काउंटर करणारे पोलीस नेमके कोण आहेत त्यांची नावं बघूयात। यामध्ये संजय शिंदे पोलीस निरीक्षक, निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजित मोरे पोलीस हवालदार आणि हरीश तावडे पोलीस हवालदार अशी नावं सध्या समोर येत आहेत। आणि हा अहवाल समोर आलाय, यानंतर आता विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। की कोणाला वाचवण्यासाठी, आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारने करायला लावला का, हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनुत्तरित आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फेक एन्काउंटर कोणी करायला लावला, कोणाच्या दबावाखाली करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला, हा प्रश्न आज अतिशय महत्त्वाचा आहे। ऑनरेबल कोर्टच्या समोर न्यायालयीन चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदेला ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे बोटाचे ठसेच आढळून आले नाहीत असं फॉरेन्सिक अहवाल सांगतो। याचा स्पष्ट अर्थ आहे की अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।